BA द्वितीय वर्ष हिस्ट्री ऑफ इंडिया पेपर क्रमांक 7वा सेमिस्टर 4. मागच्या लेक्चरमध्ये आपण समाजव्यवस्था बघत होतो. त्यामध्ये सातवाहनकालीन समाजव्यवस्थेमध्ये कुटुंब व्यवस्था बघू. यामध्ये कुटुंब हा सातवाहनकालीन समाजव्यवस्थेमध्ये कुटुंब हा समाजाचा मूलभूत घटक होता. या काळात एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंब प्रमुखाला कुंदुबिन असे म्हणत असे. समाजातील मातेचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण असावे असे दिसते, कारण काही राजांनी आपल्या नावाच्या आधी मातेचे नाव लावलेले दिसते. उदाहरणार्थ गौतमीपुत्र सातकर्णी, वशिष्ठपुत्र इत्यादी. सातवाहनांनी आंतरजातीय व आंतरवर्णीय विवाह केलेले उदाहरणे आढळतात. राज्यकर्ता अल्पवयीन असल्यास त्याच्या वतीने राजमातेने राज्यकारभार चालवण्याची उदाहरणेही दिसून येतात. समाजव्यवस्थेचा मोठा घटक म्हणून स्त्रियांना मोठा मान दिला जायचा. समाजात उच्चवर्णीय स्त्रियांचा होणारा अनुलोम विवाह सातवाहन समाजव्यवस्थेत मान्य होता. मात्र कनिष्ठ वर्णीय पुरुषांबरोबर होणारा प्रतिलोम विवाह समाजाला मान्य नव्हता. बहुपत्नीत्वाची चाल रूढ होती. स्त्रियांना शिक्षण घेण्याचा व राजकारणात भाग घेण्याचा तसेच धार्मिक विधीमध्ये भाग घेण्याचा अधिकार होता. लोकांचे राहणीमान साधे होते. लोकांचे सुती कपडे वापरण्यावर जास्त कल होता. स्त्रिया पैंजण, मोत्याचे किंवा रत्नांचा कमरपट्टा, कंकण, अंगठ्या इत्यादी अलंकार वापरत असताना दिसतात. करमणुकीसाठी द्यूत, वेगवेगळे खेळ खेळणे, उत्सव साजरे करणे इत्यादी प्रथा रूढ होत्या. सातवाहनकालीन समाज जीवन प्रगत होते असा एकूणच निष्कर्ष काढला जातो. त्यानंतर गुप्तकालीन सामाजिक जीवनासंदर्भी माहिती चीनी प्रवासी फाहियानच्या प्रवास वर्णनांवरून तसेच समकालीन भारतीय विद्वान कात्यायन याच्या ग्रंथावरून समजण्यास मदत होते. गुप्त काळात उत्तर भारतात एकसंघ सत्ता निर्माण झाल्याने देशात शांतता प्रस्थापित झाली होती. तसेच राजकीय स्थिरता आल्याने समृद्धीकडे वाटचाल सुरू झाली होती. परकीय आक्रमण भारतीय समाजात सामावले गेल्याने अनेक उपजाती निर्माण होत गेल्या. जातीसंस्था अधिक प्रगत होऊन जातीची कर्तव्य व आंतरजातीय संबंध यांना निश्चितता येत गेली होती. चीनी प्रवासी फाहियान चंद्रगुप्त दुसरा याच्या काळात भारतात आला होता. भारतात त्याचा हेतू बुद्धांच्या जन्मभूमीला तसेच बौद्ध स्थळांना भेटी देणे हा होता. त्याने येथील 15 वर्षाच्या वास्तव्यात भारतातील अनेक स्थळांना भेटी दिल्याचे दिसून येते. त्यानंतर संस्कृत भाषा त्याने शिकून घेतली होती. बौद्ध धर्म व साहित्याचा अभ्यास केला होता. त्याने लिहिलेल्या प्रवास वर्णनात धार्मिक बाबींवर जास्त भर दिलेला दिसतो. परंतु गुप्तांचा इतिहास समजून घेण्यासाठी एक समकालीन लेखक म्हणून त्याच्या प्रवास वर्णनाचा आधार घेतला जातो. त्याने केलेले वर्णनानुसार उत्तर भारतात लोक संपन्न, धार्मिक आणि कलाप्रेमी असून परस्परांना मदत करण्यासाठी नेहमीच तयार असताना दिसतात. ते सत्यवचनी व अहिंसावादी आहेत असे तो वर्णन करतो. फाहियानने जे भारतीय समाज जीवनाचे वर्णन केलेले आहेत ते विश्वसनीय नाही असे काहींचे मत आढळते, कारण त्याचा संबंध शहरी जीवनाशी फारसा आला नव्हता. त्याला बौद्ध धर्माचा अभ्यास करायचा असल्याने त्यावर त्याने जास्त भर दिला असा दृष्टिकोन या संदर्भात वेगवेगळ्या तत्त्वज्ञांचा आढळतो. गुप्त साम्राज्यात हिंसेला बंदी होती. लोक वस्तूच्या खरेदी विक्रीसाठी नाण्याऐवजी कवड्या वापरत असत. राज्यात कोठेही चोरी होत नाही. लोक कांदे लसूण खात नाहीत, दारू पित नाही असे फाहियान यांनी लिहून ठेवलेले आहे. वात्स्यायनाने जो कामसूत्र या नावाचा ग्रंथ लिहिला त्यात रसिक नागरिकांचे गुणधर्म, लग्नाविषयीची माहिती, शृंगारांचे वर्णन, गणिकांचे समाजातील स्थान इत्यादी माहिती आढळते. हा ग्रंथ गुप्त काळासंदर्भात माहिती देतो. फाहियानचे वर्णन संन्यासी दृष्टिकोनातून आढळते, तर वात्स्यायनाच्या ग्रंथावरून गृहस्थ धर्माविषयीचे विवेचन आढळते. गुप्त कालखंडात चातुर्वर्ण्य व्यवस्था होती. गुप्त राजांनी वैदिक धर्माचा पुरस्कार करून त्याला राजाश्रय दिलेला दिसतो. त्यातून यज्ञसंस्थेचे महत्त्व वाढलेले दिसते. त्याचबरोबर ब्राह्मण वर्गाचेही महत्त्व वाढीस लागले होते. गुप्तांच्या दरबारात व राज्यव्यवहारात या वर्णास
विशेष महत्त्व असल्यामुळे त्यांनी ब्राह्मणांनास मोठ्या प्रमाणावर जमिनी दान दिल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांची संपत्ती स्थिती चांगली होती. या काळात क्षत्रियांचे महत्त्व वाढून त्यांचाही दर्जा वाढला होता. राज्यात शांतता व स्थैर्य असल्याने व्यापार व्यवसाय चांगले वाढीस लागले होते. त्यामुळे वैश्यांचा वर्ग धनिकांचा वर्ग बनला होता. विविध व्यवसाय व वर्णसंकर यामुळे अनेक जाती पोटजाती निर्माण झालेल्या दिसतात. याविषयीचे उल्लेख वराहमिहिरच्या ग्रंथातून आढळतात. या काळात कर्मठपणात भर पडली होती. अस्पृश्य वाढीस ह्या प्रथा वाढीस लागलेली दिसते. शूद्र वर्णाच्या संदर्भात या काळात महत्त्वाचा बदल घडून आलेला दिसतो. त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होऊन त्यांना पुराणे महाकाव्य ऐकण्यास समाजाकडून परवानगी मिळालेली होती. कृष्ण या नवीन देवाची ते पूजा करू लागले होते. कृष्ण भक्तीकडे शूद्र मोठ्या प्रमाणावर आकर्षित झालेले दिसतात. धार्मिक कृत्य करण्यास त्यांना मुभा मिळाली होती. त्या पाठीमागे दक्षिणेच्या रूपाने ब्राह्मण वर्गास द्रव्य मिळत होते. 7व्या शतकानंतरच्या काळात शूद्र शेती करू लागले. यापूर्वीच्या काळात ते केवळ सेवक किंवा दास आणि शेतमजूर म्हणून 3 वर्णांची कामे करीत होते. हळूहळू परिस्थिती बदलत जाऊन अस्पृश्यांच्या संख्येत मोठी वाढ होत गेली. शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा मोठा वर्ग क्षुद्र वर्णात ढकलला गेला होता. जगातील या काळातील इतर देशाशी तुलना करता भारतातील गुलामीची पद्धत मर्यादित व सौम्य असल्याचे दिसून येते. गुलामांचा व्यापार व विक्री क्वचित प्रमाणात आढळते. जुगारात हरणे, कर्जाची परतफेड न करणे या कारणांवरून गुलाम होत असत किंवा एखाद्या गुन्ह्याचे पर्यवसान दास्यत्व स्वीकारण्यात होत असे. धनिक वर्गाने दास-दासी बाळगल्यास त्यास गैर मानले जात नव्हते. गुप्त काळातील स्त्रीजीवन. या काळात स्त्रियांची स्थिती फारशी समाधानकारक आढळत नाही. राजघराण्यातील स्त्रिया क्वचित प्रसंगी प्रशासनात भाग घेत असाव्यात. त्यांना शिक्षणही घेता येत असावे. मात्र त्यांना वेद अध्ययनाचा अधिकार नव्हता. शूद्रांप्रमाणे पुराणे धार्मिक ग्रंथ ऐकण्यास परवानगी होती. स्त्रियांवरील बंधने या काळात वाढली. बहुपत्नीत्वाची चाल रूढ झाली होती. ऋतुप्राप्तीपूर्वी मुलीचा विवाह केला जावा असे स्मृती सांगतात. परंतु ही वयोमर्यादा आणखी कमी झाल्याने बालविवाह रूढ होत गेल्याचे दिसते. विधवा विवाह निषिद्ध मानला जाऊ लागला. पतिव्रतेच्या कल्पनेला महत्त्व येऊ लागल्याने सतीप्रथा रूढ होऊ लागली. या काळात काही स्त्रिया सती गेल्याचे उदाहरण आढळतात. विधवांनी भिक्षुणीप्रमाणे व्रतस्थ राहून आचरण करावे असा विचार वाढीस लागला होता. वरिष्ठ वर्णातील स्त्रियांवर अधिक बंधने होती. त्या आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे पतीवर अवलंबून होत्या. कनिष्ठ वर्गातील स्त्रियांची परिस्थिती यापेक्षा वेगळी होती. उपजीविकेसाठी त्या प्रत्येक प्रकारची कामे करीत असत. या काळात स्त्रीला वारसा हक्क नव्हता. तिला मिळालेले दागदागिने हे तिचे स्त्रीधन होते. गुप्तकालीन सुशिक्षित स्त्रियांचे काही उल्लेख आढळतात. काही स्त्रिया कवयित्रीही होत्या. काही स्त्रियांचे उल्लेख अमरकोशात आचार्य किंवा उपाध्याय असे आढळतात. परंतु पुढे ही परिस्थिती बदलत गेल्याचे दिसते. नगराच्या विकासाबरोबर वाढत्या समृद्धीबरोबर नगरातून गणिकांचा वर्ग विकसित झाला. मुच्छकटिक नाटकातील वसंतसेना ही गणिकाच होती. हळूहळू देवदासीची ही प्रथा रूढ होत गेल्याची दिसते. वेश्या समाज व्यवस्थेत रूढ होत गेल्या. यातून स्त्रियांचा दर्जा खालावत गेल्याचे दिसते. गुप्त काळात एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबातील कर्त्या प्रमुख पुरुषास सर्व अधिकार असत. मात्र इतरांच्या हिताला बाधा येईल अशा रीतीने वडिलोपार्जित मालमत्तेची विल्हेवाट कुटुंब प्रमुखास लावता येत नसे. पती हा परमेश्वर ही कल्पना या काळात रूढ होत गेली. पती पत्नीचा त्याग करता येत नसे. पतिव्रत हा मोठा पवित्र गुण मानला जाऊ लागला. या काळातील घरे दुमजली असत. राजपरिवारातील आणि श्रीमंतांची भव्य निवासस्थाने होती.
घराच्या भिंती रंगवण्याची पद्धती होती. श्रीमंताच्या घरातील भिंतीवर सुंदर चित्रे चितारलेली जात होती. घरे सुशोभित करण्याकडे कल होता. गरीब लोक मात्र गवताच्या व छपराच्या घरात राहत. सामान्यत प्रत्येक जातीचे लोक गावाच्या एका विभागात राहत. ज्यांना चांडाळ किंवा अस्पृश्य समजले जाई ते गावाच्या बाहेर राहत होते. त्यांची स्थिती सर्वात वाईट होती. त्यांना कोणत्याही सुखसोयी नव्हत्या. उच्चवर्णीयांना त्यांच्यापासून विटाळ होईल म्हणून उच्चवर्णीय त्यांच्यापासून दूर राहत असे. स्त्री पुरुष लोकरी, रेशमी आणि सुती कापडे वापरत असे. डोक्याभोवती रुमालासारखे वस्त्र वापरत, कमरेला मेखला वापरत. परकीयांच्या वेशभूषेचाही प्रभाव पडलेला होता. स्त्री पुरुष डोक्यावर केस ठेवत, स्त्रिया केसांच्या विविध रचना करीत. शिल्पकृती तसेच चित्रकलाकृतीवरून केशरचनेचे विविध प्रकार या काळातील दिसून येतात. केसांमध्ये गजरे माळणे, सौंदर्य प्रसाधनाचाही वापर केला जात असे. लोक अत्तर, सुगंधी तेल, चंदन इत्यादींचाही वापर सौंदर्य प्रसाधनासाठी करीत असत. अलंकाराची आवड असल्याने कर्णभूषणे, बाहुभूषणे, बांगड्या, वेगवेगळ्या माळा, सरी, मेखला, अंगठ्या यातही विविध प्रकारची विविधता दिसून येते. सोन्या चांदीचे, रत्नांचे दागदागिने असत. डोक्यावर किरीट, मुक्तांगण, चूडामणी, कानातले कुंडले, कर्णफुले, हातामध्ये वलये, पायात नुपूर इत्यादी साहित्यातून व प्रवाशांच्या प्रवास वर्णनातून ह्या सर्व गोष्टींचा उल्लेख आढळतो. व शिल्पस्थापत्याच्या कलेवरून, मूर्तींच्या निरीक्षणावरून ह्या सर्व गोष्टींचा आढावा घेता येतो. गुप्त काळात नजरेत भरण्यासारखी गोष्ट म्हणजे जातीसंस्थेला विस्तृत पाया प्राप्त झाला होता. व्यवसाय वाढले होते. ग्रामपंचायती व जातीपंचायतीचे महत्त्व वाढलेले दिसते. व्यापारी श्रेणीप्रमाणे जातीपंचायतींनी जातीधर्म ही कल्पना मांडली होती. हिंदू समाजातील भिन्न प्रादेशिक गट व व्यावसायिक गट यामुळे भारतीय समाजात विविधता दिसून येते. मंदिरे, धर्मशाळा यांसारख्या बांधकामाबरोबर दानधर्म, उत्सव साजरे केले जात होते. त्यामुळे सामाजिक बांधिलकीची जाणीव होत गेली. अशा प्रकारे गुप्त कालखंडात सामाजिक बदल होत गेल्याचे आपणास दिसते. धन्यवाद.